मी प्रताप आनंदराव उपाध्ये राहणार रांजणी सोलापूर जिल्ह्याचे नेते माननीय प्रशांतराव परिचारकांना 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। माझे नाव अमोक सिद्ध बलवीन गंगाधर आहे, राहणार इसबाग। पंढरपूर तालुक्याचे भाग्य विधाते प्रशांत मालक यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्यातर्फे भरभरून हार्दिक शुभेच्छा। मी सुरज सुभाष मोरे, राहणार पंढरपूर तालुक्याचे भाग्य विधाते पंढरपूर परिवाराचे सर्वोच्च नेते माननीय श्री प्रशांत मालक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। मी समाधान चंदन शिवे, राहणार खर्डी, सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आमच्या परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचे जीवन आरोग्यदायी मंगलदायी जावो, त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सद्गुरू सीताराम महाराज चरणी व पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। मी राजेंद्र आष्टेकर, पांडुरंग परिवाराचे नेते आमचे आदरणीय प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवसानिमित्त मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। मी भारत अनंत देसाई आज आदरणीय सुधाकर पंत परिचारक यांचा वारसा समृद्धपणे पुढे चालवणारे श्री प्रशांत मालक यांचा आज 60वा वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी ज्या वेळेस ते अडचणीत असतात त्यावेळेला स्वतः हजर राहून त्यांना धीर देणारे, अगदी वैयक्तिक माझा स्वतःचा सुद्धा अनुभव असाच आहे, असे प्रशांत मालक यांना या 60व्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो। माझे नाव सुनील शिवाजी शिंदे, राहणार वाकरी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। प्रशांत परिचारक मालक यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार, डॉक्टर बेले, डॉक्टर TN बेले, ज्येष्ठ पशुवैद्यक पंढरपूर। आपला जुना परिचय मोठ्या मालकापासून आपण पशु याच्यामध्ये सेवा केलेली आहे। तुमच्या सगळं एक हे ज्येष्ठ पशुवैद्यक संघटनेला तुमचं मोठं सहकार्य लाभलेलं आहे। पशुवैद्यकीय सेवा सरकारी दवाखान्यात उत्तम प्रकारे केल्यामुळं तुमचे सगळ्यांचे रमेश मालक, मोठ्या मालकाचे पण आमचे संबंध होते। पंढरपूर तालुक्यामध्ये बरेच वर्ष व्यवस्थित काम करण्यात आलेलं आहे आणि झालेल्या पशुवैद्यकीय सेवेमध्ये महाराज मालकांचा फार मोठा सहकार्य लाभलेला आहे। मी 2003 मध्ये रिटायर झालो आणि मला पशुवैद्यकीय दवाखाना खाजगी करण्यासाठी मार्केटमध्ये आपलं अनमोल सहकार्य लाभलं। त्यामुळे मी पंढरपूर तालुक्यातील आणि माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यातील पशुवैद्यकीय चांगल्या प्रकारची सेवा दिली आहे। त्यामुळे आपल्या वाड्यावरून आपल्या सगळ्यांचं मला व्यवस्थित सहकार्य लाभल्यामुळे मी खूप आभारी आहे। मालकाचं काय जनमानसातली प्रतिमा बघितल्यावर माणसाचं आम्हाला फार मोठं सहकार्य पशुवैद्यकीय सेवेमध्ये लाभलेलं आहे। त्यांच्या कार्यक्रमामध्ये बरेचसे ते आमचे उपस्थित राहत होते। त्यांचा चांगला वाढवत आहे। नमस्कार, मी दत्तात्रय राजाराम मोरे बुलपी, वाकरी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोठे मालक आमचे जे आहेत ना, प्रशांत मालक, प्रणव मालक हे आमचे जिगरी दोस्त आहेत। येता जाता थांबून आमच्यापाशी 2 शब्द आमची विचारपूस करून जातात। आमच्यापाशी थांबून 2 शब्द बोलून आम्हाला जातात। मी जय मिलिंद जगन्नाथ कदम, राहणार पंढरपूर। आमचे जिल्ह्याचे नेते श्री प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त माझ्या परिवाराकडून भरभरून शुभेच्छा। मी शुभम जय मिलिंद कदम, राहणार पंढरपूर, पांडुरंग परिवाराचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक मालक यांना 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। माझं नाव विजय कुमार मोरे, मुंडेवाडी।
आमचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि मी मालकांना 99 पासून जवळ ओळखतो. 99 साली मी प्रशांत परिचारक युवा मंचचे बने छापून आम्ही मंडळाचे छापले होते. आणि प्रशांत मालकांचं कार्यकर्त्यांकडे बारीक लक्ष असते की कार्यकर्त्यांना वाटतं की आपण काय करतोय हे मालकांना माहित नसते, पण त्याचा अनुभव मला आलेला आहे की आपण कुठं जातोय, काय करतोय, कुठं बसतोय हे सगळे बारीक लक्ष असते. आणि मालकांना भविष्यात मंत्रीमधून पाहायची आमची इच्छा आहे. आणि त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो. मी रमेश गाजरे शेळवे. मी मागील 30-35 वर्ष झालं परिचारक कुटुंबाबरोबर, अगदी स्वर्गीय मोठे मालक असतील, त्याच्यानंतर प्रशांत मालक असतील, यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आणि स्वर्गीय मोठ्या मालकांचे आशीर्वाद त्याच्यामुळं मी तालुक्यातील असतील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सकारी साखर कारखाना असेल, कर्मयोगी पतसंस्था असेल, कर्मयोगी प्रतिष्ठान असेल, या सगळ्या संस्थेवरती मी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. मागच्या टर्मला मी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर या ठिकाणी संचालक म्हणून कार्यरत होतो. आणि त्या कालावधीमध्ये मी माझ्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये डेप्युटी सरपंच म्हणून काम केलेलं आहे. त्या डेप्युटी सरपंचच्या कालावधीमध्ये माझ्या गावाला आदरणीय प्रशांत मालकांनी खूप निधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय. त्याच्यामुळे माझ्या गावचा विकास झाला. गोरगरिबांना घरकुल असतील, गरीब कुटुंबांना भांडी वाटप असेल पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून साहित्य वाटप असेल, इत्यादी सगळ्या योजना आम्ही गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि सध्या मी पांडुरंग सकारी साखर कारखान्यामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून कारखान्यामध्ये काम करत आहे. आणि परिचारक कुटुंब आमच्यासाठी खूप आदरणीय आहे. मागच्या आमची 3री पिढी परिचारक कुटुंबाशी एकनिष्ठपणे काम करते. इथूनही पुढच्या पिढीमध्ये निश्चितपणाने सांगेल की परिचारक कुटुंबांचे आमच्यावरती असलेले उपकार कधीही न विसरण्यासारखे आहेत. त्याच्यामुळं आदरणीय प्रशांत मालकांना वाढदिवसानिमित्त मी खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. माझे नाव समाधान बबन रोंगे खर्डे. प्रशांत मालकांना 60व्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा. आणि मालक एक असं नेतृत्व आहे की ते राजकारणातील राजवंश आहेत, सहकारातले राजवंश आहेत. आणि मालक एखाद्या कार्यकर्त्याला कामानिमित्त गेल्यानंतर की ते मोकळ्या हाताने कधीच माघारी पाठवत नाहीत. माझं नाव संतोष पंढरनाथ भिंगारे. मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. आमचे नेते जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मालकांचं सांगायचा विषय झालं तर असे नेतृत्व आहे की त्यांना खोटं पटत नाही. कुठलाही कार्यकर्ता गेला तर काम होत असेल तर ते काम होतच म्हणणार, आणि होत नसेल तर नाही म्हणून सांगणार. त्यांचा एक एवढा स्वभाव, तो स्वभाव मला पहिल्यापासून आवडतो. एखादं काम होत नसेल ती स्पष्ट तोंडावर बोलते, हे होत नाही. दुसऱ्या वेळी गोड बोलून फोन काढायचा आणि फोन लावायचा स्टंट वाजणी अजिबात त्यांना जमत नाही. काम होत असेल तर मग तिथं काही करून ती काम करतातच. जी होत नाही ती होतच नाही म्हणते. एवढा स्वभाव मला त्यांचा आवडतो. त्यापासून मी मालकांसोबत कायम जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मालकांसोबत राहणार. माझं स्वप्नील प्रकाश टमटम नाव आहे, पण मला भाऊ म्हणून ओळखलं जातात पंढरपूर, भाऊ टमटम म्हणून. आदरणीय आम्ही प्रशांत मालकाचं काम केलं होतं. एक 2009 पासून जे आम्ही काम केलं मोठ्या मालकापासून,
जे आता युवक पोरांना प्रशांत मालकांनी कसं ताकद दिली, काय दिली. प्रशांत मालकांनी जर एका खांद्यावर हात टाकला की त्या माणसाला घडवल्याशिवाय राहणार नाही. परिचारक कुटुंबच घडवू शकतो. आमचे मित्र लाला पानकर यांनी जे आम्ही दोघांनी मिळून जे प्रवेश केला मोठ्या मालकाच्या टायमाला, जसं प्रवेश केला तसं एक निष्ठेचं फळ आदरणीय प्रशांत मालकांनी आम्हाला ताकद दिली. आमचे मित्र लाला पानकर यांना एक निष्ठेचं फळ म्हणून शहराध्यक्ष पदावर विराजमान केलं आहे. या मालकाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि जास्तीत जास्त युवक संघटना गोळा करण्याचं काम आम्ही लाला पानकर नेतृत्वाखाली करतो. पंढरपुरातील मातंबर नेते यांना प्रशांत मालकांनी मोठ्या मालकांनी घडवलेलं आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी कमल श्रीराम तोंडे, माजी नगरसेविका पंढरपूर आणि अर्बन बँकेचे डायरेक्टर. माझी स्वतःची औद्योगिक संस्था आहे राजयोगिनी महिला चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपूर. या ट्रस्टच्या अध्यक्ष सीमाताई परिचारक आहे. सीमाताईंना कामाची आवड आणि लोकात मिसळण्याची जी एक मूळ प्रवृत्ती होती ती दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला हे ट्रस्ट काढून दिलं आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करतो. आणि या समाजकार्याला सुरुवातीला आम्हाला सुधाकर मालक परिचारक आमचे श्रद्धास्थान यांनी पहिल्यापासून आम्हाला चांगली साथ दिली आणि खरं आमचं प्रेरणास्थान ते आहे. मालकांपासून जे काम करण्याची पद्धत आहे तीच पद्धत प्रशांत मालकांनी पण अवलंबिलेली आहे. कारण आम्ही नेहमी म्हणतो की निरंतर सेवेचे जे सेवेच्या 4 पिढ्या आहेत त्या 4 पिढ्याचं नेतृत्व हे मालकांपर्यंत आलेलं आहे आणि तोच वासा प्रणव मालक परिचारक सुद्धा चालवतात. आम्ही विविध क्षेत्रात काम करताना मालकांना प्रशांत मालकांची आम्हाला साथ मिळत असते आणि त्याच्यामधनं आम्ही काम करतो. मालकांनी केलेल्या कामाचं जर यादी सांगायची झाली तर ती फार मोठी आहे. तरी पण मालकांनी महिलांसाठी विशेष करून जास्त कामं केलेली आहेत. अगदी 100% महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत त्यांनी जो खर्डी गावाला सरपंच पदाचा मान दिलेला आहे. नगराध्यक्ष म्हणून पंढरपूरला सुद्धा महिला नगराध्यक्ष केलेल्या आहेत. अशा त्यांच्या कामाची भरपूर यादी आहे. अशा प्रशांत मालकांना दीर्घायुष्य लाभावं आणि लोकांची संधी करायची सेवा द्यावी अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार, मी चंदाताई तिवाडी, राहणार गोपाळपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. नॅशनल अवॉर्ड आहे, मी भारूडकर आहे. पण तत्पूर्वी आम्हाला एक कार्य करण्याची खूप मोठी संधी परिचारक परिवारांच्याकडून मिळालेली आहे. ती म्हणजे 150 महिलांची घरकुल योजना. त्याला घरकुल नाही, एक महिला हाऊसिंग सोसायटी उभी करण्याचं सामर्थ्य आम्हाला थोरल्या मालकांपासून ते आता प्रशांत मालकापर्यंत आजही माझ्या संस्थेतल्या महिलांच्या नावावरती 150 कुटुंब उभे आहेत. आणि आज त्यांना कुठली अडचण पडली तरी अर्बन बँकेच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य देण्याची भूमिका प्रशांत मालकांनी आतापर्यंत बजावलेली आहे. आणि त्यामुळं गोपाळपूर सारख्या एका उंच टेकडीवरती आज आम्ही सुरक्षित महिलांच्या नावाची घरं आणि तिथे राहणारी सगळी जनसामान्य जनता आहे की ज्यांच्या स्वप्नामध्ये ते नव्हतं. परंतु तिथं शैक्षणिक संस्था आज आमच्या सारख्यांच्या हातून चालते आहे. शोभाताई बडवे आज आमच्या संस्थेच्या सचिव आहेत, मी चेअरमन आहे आणि महिलांचीच ती एक शिक्षण संस्था आहे. आमच्या शिक्षण संस्थेची मान्यता मिळवून देण्यासाठी जसं थोरल्या मालकांनी आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलं तसं प्रशांत मालक आज या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतात, प्रत्येक कामामध्ये सहभागी होतात. आणि आज मी ज्या पदावरती आहे ती पद खरं म्हणजे थोरल्या मालकांपासून मी जिल्हा नियोजन कमिटीवर होते, आपल्या तालुक्याच्या पंढरपूर तालुक्याच्या संचय निराधार कमिटीवर होते, दक्षता कमिटीवर होते. पण आज आजच्या मितीला मी उदयपूर पश्चिम सांस्कृतिक कला केंद्र भारत सरकार त्या संस्थेवरती 3 वर्ष सदस्य म्हणून काम केलेलं आहे कला क्षेत्रातल्या. आणि आता सध्या प्रशांत मालकांच्याच कृपेने मी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाची पुरस्कार कमिटीची एक सदस्य म्हणून आहे. महाराष्ट्र शासनाकडून ते सांस्कृतिक विभागाकडून पुरस्कार दिले जातात. त्या पुरस्कार कमिटीवरती
गवळणी, भारुड आणि विधी नाट्य म्हणजे गोंधळ जागरण आहे किंवा वाघ्या मुरळी आहे, असे जे कलावंत आहेत, भारुड कलावंत आहेत, गवळणी म्हणणारे कलावंत आहेत, अशांना पुरस्कार दिले जावेत या कमिटीवरती मी तिथं सदस्य आहे. तर ही जी पदं आहेत आम्हाला जनसामान्याचा एक कार्यभार उचलण्यासाठी त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आहे. आणि म्हणून आज प्रशांत मालकांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माझ्या गोपाळपूरच्याच महिलांकडूनच नाही तर पंढरपूर तालुक्यातील सर्व महिलांकडून, ज्या बचत गटाच्या महिला आहेत, आज माझ्या तालुक्यातील महिला भगिनी आहेत, त्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या कलाक्षेत्रातील कलावंतांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक त्यांना शुभेच्छा देते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू प्रशांत जी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू प्रशांत जी, हॅपी बर्थडे टू यू. बारी बारी ये दिन आए, बारी बारी ये दिल गाए, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू प्रशांत मालक, हैप्पी बर्थडे टू यू.